विद्यार्थी मित्रांनो, जर आपण TETची तयारी करत असाल तर तुम्हाला हे MCQs अभ्यासले पाहिजेत, कारण यामध्ये खूप सारे असे प्रश्न कव्हर झालेले आहेत जे मागच्या TET 2013 पासून 2024 पर्यंतच्या क्वेश्चन पेपरमध्ये आलेले आहेत. तर पहा, मोठ्या आतड्याची लांबी किती मीटर असते? असा हा पहिला प्रश्न आहे. आपण एकूण 10 प्रश्न इथं घेणार आहोत. तर पहा, 1.5 मीटर असते. पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. रक्तपेती म्हणजे टिमटिम रोग होय, आणि याचे योग्य उत्तर आहे स्कर्वी. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सॅक्रिन साखरेपेक्षा टिमटिम गोड असते, आणि याचे उत्तर आहे 400 पट गोड असते. पर्याय क्रमांक 1. राष्ट्रीय विषाणू संस्था टिमटिम येथे आहे किंवा कोठे आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे नागपूर, महाराष्ट्र. नागपूर, महाराष्ट्र येथे राष्ट्रीय विषाणू संस्था आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जीवाणूंचा शोध टिमटिम यांनी लावला, आणि याचे योग्य उत्तर आहे लिव्हेनहॉक. पर्याय क्रमांक 1. टिमटिममुळे दुधाचा रंग पांढरा असतो. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केसिन. नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे खोड अन्न संचय करण्याचे कार्य करते? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बटाटा. नेक्स्ट क्वेश्चन पहा, ग्लुकेमिया आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? आणि योग्य उत्तर आहे डोळा. नेक्स्ट, घटपर्णी वनस्पतीचे शास्त्रीय नाव टिमटिम असते, आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नेफंथस. खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही म्हटलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 कासव हे याचे योग्य उत्तर येणार आहे, कारण देवमासा, ससा, हत्ती हे सस्तन प्राणी आहेत. नेक्स्ट क्वेश्चनचे उत्तर तुम्हाला कमेंट करायचे आहे. क्लोनिंग तंत्रानुसार डॉली नावाच्या मेंढीची निर्मिती टिमटिम यांनी केली. पर्याय आहेत पहा, वेणुगोपाल, बर्नार्ड, इयान विल्यम. काही यापैकी नाही. तर नक्की उत्तर कमेंट करा, आणि जर या प्रश्नाचं उत्तर हवे असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुरुवातीला या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे.